परप्रांतात राहून पोटासाठी राबणारा नवरा कधीतरी घरी यायचा तेव्हा तो पावर वाढवणाऱ्या गोळ्या खायचा आणि बायकोवर तुटून पडायचा. तिच्यासोबत मागून विकृत कामक्रीडा करायचा. त्यामुळे ती बिचारी हादरून गेली होती. यातून सुटका होण्यासाठी, त्याची कामेच्छा कमी होण्यासाठी कुणीतरी तिला उंदराला मारण्याच्या औषधाची कमी मात्रा त्याला द्यायला सांगितली. तसे तिने केले. तो पावर वाढवायच्या गोळ्या घ्यायचा आणि ती त्याला उंदीर मारण्याचे औषध देखील द्यायची. यातून पुढे जे काही झाले ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन आदरेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ज्याला खरंच कामाची गरज असते, पोटापाण्याचा प्रश्न असतो, तो माणूस कष्टाला कधी घाबरत नाही. भले त्याला अनुकूल परिस्थिती नसली तरी तो डगमगत नाही. बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. पडेल ते काम अगदी प्रामाणिकपणे करतात. पैसा कमावून वर्ष 6 महिन्याने आपल्या मूळ गावी जाऊन आपल्या कुटुंबाच्या खर्चासाठी पैसे देतात. अशा वेळी परप्रांतीय परप्रांतीय म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. राजकारत्यांनी कितीही ओरड केली तरी या परप्रांतीयांचा लोंढा काही कमी झाला नाही. शेवटी उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा असतो. याला बिहारमधील चंपारण्य परिसरातील हैदर अली देखील अपवाद नव्हता. या हैदर अलीचे नातेवाईक महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध भागात काम करत होते आणि 6 महिने कमावलेला पैसा आपल्या मूळ गावी घेऊन जात होते. बिहारमधील चंपारण्य परिसरातील हैदर अली हा गुजरातमधील सुरत शहरात कामाला होता. त्याचे काही नातेवाईक गुजरातच्या सीमेवरील धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तर काही मुंबईत कार्यरत आहे. हैदरचे लग्न सुरतमधील इशरत खातून या तरुणीशी झाले होते. ती सुंदर व बोलण्यात लागवी होती. गेल्या काही दिवसांपासून हैदर अली हा मुंबईला कामानिमित्त जात होता. महिनाभर काबाड कष्ट करायचा आणि जमवलेले पैसे घेऊन तो 8-10 दिवसांसाठी सुरतला यायचा. लग्नानंतरचे काही महिने अतिशय सुखात गेले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून हैदर अली हा कामातूर झाला होता. ज्यावेळी हैदर अली मुंबईवरून सुरतला यायचा तेव्हा त्याची बायको खूप खुश असायची. पण गेल्या काही महिन्यांपासून हैदर अली सुरतला येणार म्हणताच त्याची बायको धास्तावू लागली होती. हैदर अली मुंबईवरून सुरतला येताना पैसे घेऊन यायचा, पण आता तो सेक्सचा कालावधी वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन येत असायचा. सुरतला आल्यावर दिवसभर खानपान करायचा आणि रात्र होण्याची आदाशीपणे वाट पाहायचा. नवरा बायको म्हटलं की संभोग हा होणारच. त्याला घाबरण्याचे काय कारण? पण गेल्या काही महिन्यांपासून त्याची बायको आपल्या नवऱ्यासोबत शरीर संबंध ठेवायला घाबरू लागली होती. हैदर अलीने लग्न केल्यानंतर रात्री झोपताना बुजुर्ग महिलांच्या सल्ल्यानुसार आपल्या बायकोला न चुकता हळद असलेले दूध प्यायला देत असायची. हैदर ही बायकोसोबत जास्त काळ संभोग करता यावा म्हणून दुधाबरोबर मुंबईहून आणलेल्या गोळ्या औषध नियमितपणे घेत असायचा. नवऱ्यासोबत संभोग करताना कुठल्या बायकोला आवडणार नाही, पण हैदर अली त्याच्या बायकोसोबत संभोग करताना जनावर होत असायचा. तिच्यासोबत तो अनैसर्गिक संभोग देखील करत होता. त्यामुळे त्याची बायको खूप वैतागली होती. तिला यातना होत असल्याने नवरा मुंबईला गेला की तिला बरे वाटायचे. आपल्या नवऱ्याचे काम वासनेपासून सुटका करण्याचा तिचा सर्व प्रकारचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. शेवटी नवऱ्याला शारीरिकदृष्ट्या दुबळे करणे हाच एकमेव पर्याय त्या बिचारीकडे उरला होता. तिच्या हितचिंतकांनी सांगितले त्यासाठी हैदर अलीला झोपताना हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचे औषध दिले तर तो शरीराने कमकुवत होईल व त्याच्या अघोरी कामवासनेपासून तुझी सुटका होईल असा सल्ला त्या बिचारीला दिला गेला. गेल्या 4 महिन्यापासून हैदर अली मुंबईवरून आला की त्याची बायको त्याच्या नवऱ्यासोबत कामक्रीडा करण्याआधी हळद टाकलेल्या दुधात उंदीर मारण्याचे औषध मिक्स करून द्यायला लागली होती. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात हैदर अली हा खूपच आजारी पडला होता. पण त्याची शारीरिक भूक त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नेहमीप्रमाणे हैदर जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात मुंबईवरून सुरतला आला. दिनांक 1 जानेवारी 2026 पासून तो नेहमीप्रमाणे आपली कामवासना पूर्ण करण्यासाठी आपल्या बायकोसोबत अघोरी पद्धतीने संभोग घेण्याचा प्रयत्न करतच होता. त्या दरम्यान
त्याच्या बायकोने हैदर अलीला हळदीच्या दुधात उंदीर मारण्याच्या औषधाची मात्रा वाढवून दिली. त्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाला होता, पण त्याच्या कामवासनेत काही फरक पडत नव्हता. उलट अनैसर्गिक संभोग करण्यात तो अधिक रस घेऊ लागला होता. त्यातच दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी त्याची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी सुरत येथील स्मॉसमेट नावाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हैदर अलीची प्राणज्योत मालवली. हैदर अलीचा मृत्यू झाल्याचे कळताच मुंबई, नंदुरबार, धुळे आणि बिहारमधील त्याचे सर्व नातेवाईक सुरत शहरात गोळा झाले. रुग्णालयातून हैदर अलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दफनविधी सुरतला करण्याची तयारी बायको आणि तिच्या नातेवाईकांनी दिली. पण हैदरचा दफनविधी सुरतला न करता बिहारमधील चंपारण्य येथे करण्याचे मनोगत हैदर अलीच्या भावांनी व धुळ्यातील नातेवाईकांनी बोलून दाखवले. पण त्याची बायको मात्र दफनविधी हा सुरतलाच करण्यात यावा याच्यावर ठाम होती. दफनविधी कुठे करायचा यावरून झालेला वाद विकोपाला गेला. हैदरची प्रकृती अचानक का बिघडली, त्याचा मृत्यू का झाला याबाबत आम्हाला शंका आहे. याची शहानिशा केल्याशिवाय हैदरचा दफनविधी केला जाऊ नये अशा आशयाची तक्रार हैदर अलीच्या भावाने व धुळ्यातील नातेवाईकांनी सुरत पोलीस ठाण्यात दाखल केली. लेखी स्वरूपात सुरत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी हैदर अलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. शासकीय रुग्णालयात हैदर अलीच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यात विषबाधेमुळे आणि श्वास रोखून धरल्याने हैदर अलीची प्राणज्योत मालवली असे निष्पन्न झाले. तसा वैद्यकीय अहवाल सुरत पोलिसांना प्राप्त झाला. हैदर अलीचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला विषबाधा आणि श्वास रोखल्याने झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल ताब्यात येताच चौकशीसाठी सुरत पोलिसांनी हैदरच्या बायकोला म्हणजे इशरत जहाँला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत सुरुवातीला ती पोलिसांना दाद देत नव्हती, पण पोलिसांच्या प्रश्नांच्या फेऱ्या काही थांबल्या नाही. अखेर तिचे अवसान गळाले. हैदर अली हा माझा नवरा होता, पण तो माझ्यासोबत शरीर संबंध करताना राक्षसी वृत्तीने करायचा. जीव घेण्या यातना द्यायचा. मागून देखील तो कार्यक्रम करायचा. त्यामुळे त्याला शारीरिकदृष्ट्या दुबळे करणे हा एकमेव पर्याय माझ्याजवळ होता. म्हणून मी त्याला शरीर संबंध करण्यापूर्वी हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचे औषध टाकून देत होते. सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026च्या रात्री हैदरने कामवासनेचा उच्छाद मांडला होता. त्याला आनंद मिळत होता, पण मी जीवाच्या अंकाताने ओरडत होते. सहन न झाल्याने मी हैदर अलीचा गळा दाबला आणि त्यात त्याचा अंत झाला असा कबुली जबाब इशरतने सुरत पोलिसांना दिला. कबुली जबाबानंतर सुरत पोलिसांनी इशरत जहाँ हिच्याविरुद्ध हैदरच्या खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करून तिला जेलमध्ये टाकले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.